मित्रांनो, रॉयल शेतकऱ्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर सर्व शेतकऱ्यांना एक व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर दिसत असलेल्या काळ्या कार्डवर जेणेकरून शेती संबंधित असे नवीन व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर PM किसान संदर्भात एक अपडेट पाहणार आहोत. तर मित्रांनो, अखेर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते PM किसान व महासन्मान निधी योजनेच्या 20 हप्त्यासाठी वितरणासाठी झालेला आहे. आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना जे काही PM किसान 20 हप्त्यासाठी 2,000 रुपये आले नाहीत आणि का आले नाहीत, तर आले नाही तर ते हे कधीपर्यंत येऊ शकतात आणि न येण्याचं कारण काय आहे, तर जवळपास शेतकऱ्यांचे PM किसान हप्ता जर आलेला नसेल तर येण्याकरिता तुम्हाला काय करावं लागेल आणि कोणतं काम करावं लागेल या संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर जर काम केलं तर 5 मिनिटामध्ये तुमच्या PM किसानच्या हप्त्यामध्ये 2,000 रुपये जमा होतील. तर नमस्कार मित्रांनो, रॉयल शेतकऱ्यांमध्ये सर्व शेतकऱ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर सर्वांनी इकडे व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कारण की मित्रांनो, शेती संबंधी मला पीक विमा संदर्भात असेच नवनवीन महासन्मान योजनेचा असा हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून 20 हप्ता संदर्भात DBTचे ट्रान्सफरद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये जमा केलेला आहे. आणि देशातील जवळपास 9 कोटी महाराष्ट्र राज्यातील 93,60,000 शेतकऱ्यांचा जे काही बँक खात्यामध्ये PM किसान व योजनेच्या जे काही 20 हप्त्या संदर्भात जे काही 2,000 जमा करण्यात आलेले बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना जे हे पैसे जमा झालेले मेसेज आलेले आहे. परंतु जवळपास 80 ते 90% शेतकऱ्यांना असे आहेत की अद्यापही त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला मेसेज आला नाही आणि शासनाच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर झाले परंतु आमच्या खात्यामध्ये आलेले नाहीत. तर असे शेतकरी फोन येतात की दादे PM किसानचा जो काही त्या शेतकऱ्याने सर्वप्रथम सांगू शकतो की व्हिडिओमध्ये सांगू इच्छितो की CSC केंद्रावर जायचं आहे. तुम्ही CSC केंद्रावर गेल्यावर तिथं काय सांगतात ते अपडेट भरायचं आहे आणि अपडेट भरल्यानंतर तुमचा जे काही काम हे PM किसानचा जो काही आहे ना तो व्हिडिओ नक्की एवढाच व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुढच्या वेळेस धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.